सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी। रक्षाबंधनानिमित्त सरकार देणार लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट। किती रुपये देणार? 4,500 रुपये की 3,000 रुपये? या प्रश्नावर आता आम्ही उत्तर घेऊन आलेलो। अनेक लाडक्या बहिणी कमेंट करत होत्या की रक्षाबंधनानिमित्त अनेक यूट्यूब चॅनलवर ही माहिती येत आहे की लाडक्या बहिणींना 4,500 रुपये, कोणी म्हणत आहे 3,000 रुपये शासन देणार आहे, मोफत गॅस सिलेंडर सुद्धा देणार आहे। काय कुठली नवीन योजना आहे की लाडक्या बहिणींनाच रक्षाबंधन निमित्त लाडकी बहिणी योजनेअंतर्गतच हे पैसे मिळतील का? असे अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही घेऊन आलेले आहोत। तेव्हा लाडक्या बहिणींनो, आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन आले असाल तर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। ऑगस्ट महिना चालू झाला आणि पहिल्या आठवड्यामध्येच इथं लाडक्या बहिणीसाठी खुशखबर बातमी म्हणून राज्य शासनाने लाडकी बहिणींसाठी जो काही हप्ता होता तो लवकरच जाहीर केला आणि सध्या तरी सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहे। बहुतांश महिला अशा कमेंट करत होत्या की जून जुलै मध्ये ज्यांना हप्ता मिळाला नाही त्यांना या हप्त्यामध्ये सुद्धा पैसे मिळाले नाही। तर त्यांच्यासाठी तर एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की जर समजा आपल्याला जून आणि जुलै महिन्यामध्ये हप्ते मिळाले नाही, पैसे मिळाले नाही, तर ऑगस्टमध्ये सुद्धा जर नाही मिळाले याचा अर्थ आपल्याला योजनेतून कमी केला आहे, आपण योजनेतून कमी झाले आहात। इथून पुढे आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, त्याचे कुठल्याही प्रकारचे पैसे आपल्याला मिळणार नाही आणि जे काही आता उर्वरित हप्ते असतील यामध्ये सुद्धा त्यांना कुठल्याच प्रकारचा लाभ मिळणार नाही आहे। तर जे काही त्यांच्या त्रुटी होत्या किंवा त्यांचा जो काही अर्ज त्यांनी भरला होता त्यामध्ये जे नवीन निकषानुसार त्यांना अपात्र म्हणून जे घोषित केलं आहे, तर इथून पुढे कदाचित त्यांना पैसे मिळणार नाही ही गोष्ट मात्र निश्चित झालेली आहे। कारण जून जुलै आणि आता ऑगस्टचा जर 3 महिन्याचे आपल्याला जर पैसे मिळाले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी समजून घ्यावे की आपल्याला या योजनेतून कमी केले आहे। त्या बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहे की ज्या सांगत आहे की आमचे सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहे, आमच्या कुटुंबामध्ये आमच्या जो काही फॉर्म भरला होता यामध्ये कसल्याच त्रुटी नाही आहे। आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत की आम्हाला काहीच अडचण नाही, मात्र आतापर्यंत आम्हाला एकही हप्ता मिळालेला नाही आहे। आमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी काय तर 2 व्हीलर सुद्धा नाही, अशा काही लाडक्या बहिणी आहे असं त्यांचं म्हणणं आहे की 2 व्हीलर सुद्धा नाही आहे, सरकारी नोकरीमध्ये कोणी नाही आहे, घरी शेती जमीन सुद्धा नावी नाही आहे, तरी सुद्धा बहुतांश आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहे। त्यांचा फॉर्म अप्रूव्हल सुद्धा झाला होता, सगळं काही त्यांनी व्यवस्थित केलं होतं। प्रत्येक वेळी प्रत्येक महिन्याला त्यांनी KYC अपडेट केले सुद्धा होते, राशन कार्ड सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे, त्यांची सुद्धा KYC झाली। असे असताना सुद्धा त्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा योजनेतून कमी केले का अशी आता इथं प्रश्नचिन्ह इथं होत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता त्यांना एकही हप्ता मिळाला नाही आणि त्यांना इतर योजनेचे सुद्धा कुठल्याच प्रकारचे पैसे मिळत नाही, तर त्यांच्यासाठी आता राज्य शासन काय निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। परंतु आता सर्वात महत्त्वाची आता एक अशी बातमी येत आहे की राज्य शासन लाडक्या बहिणींसाठी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। यामध्ये लवकरच काहीतरी मोठी घोषणा होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे। शक्यतो यामध्ये जे काही निवडणुकीआधी त्यांनी घोषणा केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर देऊ, किंवा यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे 1500च्या ऐवजी 2100, किंवा ज्या प्रकारे दिवाळी बोनस मागच्या वेळेस दिला होता त्याच प्रकारे या रक्षाबंधनाला इथं रक्षाबंधनाचे गिफ्ट ते म्हणून ते पैसे देतील का? तर या संदर्भामध्ये जे काही चर्चा चालू आहे सध्या तरी याबद्दल कुठलीच माहिती कुठलीच अपडेट पुढे आलेली नाही आहे। जे काही 1500 रुपये आहेत तेच सध्या लाडक्या बहिणींना मिळत राहणार आहे आणि इथून पुढे 1500च मिळणार आहे। सध्या तरी कुठल्याच प्रकारची 4,500 येतील किंवा 3,500 येतील अशा प्रकारची बातमी सध्या तरी नाही आहे। सरकारतर्फे अजून अधिकृत बातमी आलेली नाही आहे, कारण जोपर्यंत राज्य शासनाच्या कुठल्याही मंत्र्याद्वारे किंवा त्यांच्या अधिकृत मंत्रिमंडळातून ही बातमी पुढे येत नाही तोपर्यंत आपण हे गृहीत धरणार नाही की शासनाने हे जाहीर केलं आहे। सध्या ऑगस्ट महिन्याचे जे काही पैसे आले आहे 1500 रुपये त्यावरच लाडक्या बहिणींना समाधान मानावं लागेल। हेच आपल्याला रक्षाबंधनाचं एक मोठं गिफ्ट म्हणावं लागेल आणि पुढचा जो काही हप्ता येणार आहे या संदर्भामध्ये आता बैठकी इथं सुरू आहे। या बैठकीत काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। दिवाळीपर्यंत 2100 रुपये महिना लागू होईल का, किंवा दिवाळीला बोनस जाहीर होईल का, असे प्रश्न इथं आहे। या वर्षाच्या अखेरीतच काय गॅस सिलेंडर जे 3 मोफत देतो म्हटले होते त्याची सुद्धा इथं अंमलबजावणी करतील का? या लाडक्या बहिणींचे जे काही प्रलंबित प्रश्न आहे राज्य शासन निश्चितच पूर्ण करेल अपेक्षा असे लाडक्या बहिणींना आहे। आता अशा काही लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खोट्या नावाने पैसे इथं लाडकी बहीण योजनेचे मिळालेले काही जे लाभार्थी आहे त्यांच्याकडून आता राज्य शासन पैसे वसूल करत आहे। कारण ज्या काही योजनेतून इथं जे काही घोटाळा झाला यामध्ये असे सांगण्यात आले की जवळपास 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे दाटले आहे, तर त्यांच्याकडून आता सक्तीची वसुली केली जाणार आहे आणि त्यांच्याकडून इथं
पैसे सुद्धा वसूल केले जाणार आहे. खोटे दाखले देऊन त्यांनी जे काही अर्ज केले आणि लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता होता त्यांनी इथं हप्ता घेतला होता त्यांच्यासाठी आता वसुलीचं काम इथं राज्य शासन करणार आहे. तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी. अजून काही अपडेट असल्यास आमच्या चॅनलला नक्की देऊ. धन्यवाद.